मंडळी, आपण आपल्या आजूबाजूला, आपल्या सभोवताली एक जिवंत असं जग पाहत असतो नेहमी. पण या जगाच्या पलीकडे असंही एक जग अस्तित्वात आहे, जिथे आपण जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या जगात इंटरफेअर करू शकत नाही. पण आपल्या दुनियेमध्ये असे काही लोक आहेत, जे त्या जगाशी थेट संपर्क करू शकतात. त्यांच्या फ्रिक्वेन्सी, त्यांच्या एनर्जी सोबत मॅच करू शकतात. आणि आज आपण अशाच एका अवलियाची गोष्ट ऐकणार आहोत. गोष्ट सुरू करण्याआधी अशाच काही हॉरर, मिस्टेरियस आणि अज्ञात गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या अज्ञात गोष्टी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी योगिता सागर शिंदे आणि अज्ञात गोष्टी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपली आजची जी कहाणी आहे, त्या कहाणीचा तरुण, त्याचा जन्म बिहारमधील पटना येथे 2 सप्टेंबर 1984 रोजी झाला. लहानपणापासून अगदी हुशार, चुणचुणीत असणारा मुलगा, त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल एक स्वाभाविक असं आकर्षण आहे. त्याने त्याचं शिक्षण जे आहे, उच्च शिक्षण, ते दिल्लीला पूर्ण केलं, म्हणजे ते दिल्लीला स्थायिक झाले. करिअरच्या सुरुवातीला त्याचं सगळ्यात मोठं जे अट्रॅक्शन होतं ते सिल्वर स्क्रीन होतं आणि त्याने त्यासाठी प्रयत्न सुद्धा केला. 16 डिसेंबर, टँगो चार्ली यासारख्या काही मूव्हीज मध्ये त्याने कॅमिओ रोल केले, पण त्याच्यामध्ये त्याला फारसं यश मिळालं नाही आणि म्हणून आपल्या एव्हिएशन करिअरवरती कॉन्सन्ट्रेट करत तो कमर्शियल पायलट होण्यासाठी फ्लोरिडाला गेला. फ्लोरिडामध्ये आपल्या ट्रेनिंग फ्रेंड सोबत तो एक अपार्टमेंट मध्ये राहत होता आणि हे जे अपार्टमेंट आहे ते त्याच्या आयुष्यातलं टर्निंग पॉइंट ठरलं. या अपार्टमेंट मध्ये असताना पहिल्यांदाच त्याला काही वेगळ्या एनर्जीची जाणीव झाली. या गोष्टी सुरुवातीला त्याला अतिशय साध्या वाटत होत्या. घरात कुणीही नसताना चालण्याचा आवाज येणे किंवा वेगळे वेगळे हसण्याचे, किंचाळण्याचे आवाज येणे, अचानक घरातल्या काही वस्तू पडू लागणे आणि सरप्राईजली या सगळ्या गोष्टींची त्याला कधीच भीती वाटत नव्हती. पण त्यांना इंटरेस्टिंग मात्र नक्की वाटत होतं आणि म्हणूनच आपला पायलटचा स्टडी बाजूला ठेवून त्यांनी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज या विषयावरती अभ्यास करायला सुरुवात केली. कारण त्या काळामध्ये अमेरिकेत गोस्ट हंटिंग हा फार ट्रेंडिंग असणारा सब्जेक्ट होता. त्यांनी त्याच्याशी रिलेटेड बरेचसं साहित्य वाचलं, त्या फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना भेटले, त्याच्याशी रिलेटेड टूल्स, इक्विपमेंट यांचा अभ्यास केला आणि जवळपास 3 वर्षाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी स्वतःची अशी एक टीम बनवली. त्या टीम सोबत ते भारतामध्ये आले. 2009 मध्ये इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी या भारतातल्या पहिल्या पॅरानॉर्मल सोसायटीची त्यांनी स्थापना केली. अगदी बरोबर ओळखलं, आपण बोलतोय गौरव तिवारी सर यांच्याबद्दल. पण या कथेमध्ये आपण फक्त त्यांच्या शेवटच्या केसबद्दल जाणून घेणार आहोत. 2016 पर्यंत गौरव हे त्यांच्या करिअरच्या अतिशय पीक वरती होते. पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनमुळे ते रातोरात फेम मध्ये आले होते, पण त्याचबरोबर त्यांचं जे स्वप्न होतं सिल्वर स्क्रीनवरती काम करण्याचं, तेही पूर्ण झालं होतं. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये रिसर्च करत असताना त्यांनी गर्ल्स नाईट आउट विथ रणविजय किंवा हॉन्टेड नाईट्स विथ सनी लिओन यासारखे हॉरर पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी दाखवणारे रिएलिटी शो सुद्धा होस्ट केले होते. त्यांनी जवळपास 6000 केसेसचा स्टडी केला होता. म्हणजे अगदी हॉन्टेड समजल्या जाणाऱ्या प्लेसेस, भानगड पासून ते कुलधारापर्यंत प्रत्येक ठिकाणी ते आणि त्यांची टीम जाऊन अभ्यास करत होते. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट म्हणून त्यांचं करिअर अगदी पीक वरती होतं. याच काळामध्ये त्यांचं लग्न झालं आणि 2016 मध्ये एक केससाठी अचानक त्यांना एक कॉल आला. दिल्लीमधल्या जनकपुरीमधून एका गृहस्थांनी त्यांना फोन केला होता की त्यांची मुलगी ही अतिशय त्रासदायक किंवा वियर्ड वागते आणि प्लीज त्यांना मदत केली जावी, अशी त्यांनी रिक्वेस्ट केली. ऍक्च्युली ही जी केस होती ती गौरव यांची टीम सॉल्व्ह करणार होती, पण तो फोन घेतल्यानंतर मात्र गौरव यांनी ठरवलं की आपण स्वतः तिथे जावं, कारण त्यांना असं वाटत होतं की ते त्या मुलीला मदत करू शकतात. ठरलेल्या दिवशी गौरव आणि त्यांची टीम हे त्या मुलीच्या घराकडे निघाले. घरी पोहोचल्यानंतर त्या मुलीचं घर शोधण्यासाठी त्यांना फारसा त्रास घ्यावा लागला नाही, कारण तिथली परिस्थिती अतिशय भयावह होती. त्या मुलगीच्या किंचाळण्याचे आवाज हे अगदी बिल्डिंगच्या गेट पर्यंत येत होते. आजूबाजूचे लोक दार खिडक्यातून वाकून तिच्या घराकडे बघत होते. त्या घरासमोरही बऱ्याच लोकांची गर्दी होती. गौरव आणि त्यांची टीम त्या मुलीच्या घरी पोहोचले.
आणि घरी जाताच अतिशय किंचाळणारी, ओरडणारी ती मुलगी एकदम शांत झाली. तिने खूप गूढ रीतीने गौरव यांच्याकडे बघून स्माईल केली आणि शांतपणे आपल्या रूम मध्ये निघाली. हे दृश्य पाहिल्यानंतर सगळ्यात जास्त आश्चर्य वाटणारे व्यक्ती जर कोणी असतील तर ते त्या मुलीचे वडील होते. त्यांनी गौरव यांना लिटरली हात जोडले आणि म्हणाले की सर, तुम्ही माझ्या मुलीला नक्की बरं करू शकता, कारण गेल्या कित्येक दिवसामध्ये आमच्या मुलीला हसताना बघणं तर सोडाच, पण तिला शांतही आम्ही बघितलं नाही. गौरव हे कोणी मांत्रिक किंवा भूतबाधा उतरवणारे नव्हते. जे काही आपण बघतोय त्याचा सायंटिफिक स्टडी करून नक्कीच त्या व्यक्तीला काही पोझिशन आहे की त्याला काही मेंटल प्रॉब्लेम आहे याचा अभ्यास करून ते कोणतेही कन्क्लुजन द्यायचे. आणि म्हणून त्यांनी त्या मुलीच्या वडिलांना त्या मुलीच्या केसबद्दल डिटेल माहिती विचारली. त्या मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार काही दिवसापूर्वीपर्यंत ती मुलगी अगदी नॉर्मल होती. रेग्युलर कॉलेज, फ्रेंड्सना भेटणं, घरामध्ये एकदम हॅप्पी असणं. पण काही दिवसापासनं तिच्या वागण्यामध्ये अचानक बदल होत गेला. तिने हळूहळू कॉलेजला जाणं बंद केलं, फ्रेंड्सना भेटणं बंद केलं, घरामध्येही अगदी छोट्या छोट्या गोष्टींना चिडचिड करणं, आरडाओरडा करणं. एके रात्री तिच्या आई वडिलांना अचानक जाग आली आणि तेव्हा ती मुलगी त्यांच्या रूमच्या दरवाजामध्ये हातात चाकू घेऊन उभी होती. तिच्या आई वडिलांनी कसं बसं तिच्या हातातून तो चाकू घेऊन तिला आवडलं, रूम मध्ये बंद करायचा प्रयत्न केला. पण जेव्हा कधी तिला असं अडवलं जायचं तेव्हा ती स्वतःला जास्त त्रास करून घ्यायची आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती बिघडतच चालली होती. हे सगळं ऐकल्यानंतर गौरव आणि त्यांच्या टीमने पटापट आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांनी पूर्ण घरामध्ये सगळे कॅमेरे इन्स्टॉल केले. त्यांच्याकडे वेगळे वेगळे EMF मीटर्स होते, ज्याच्यावरून ते त्या घरातली फ्रिक्वेन्सी मेजर करत होते. सेटअप झाल्यानंतर थोड्याच वेळात एक खूप आश्चर्यकारक अशी गोष्ट त्या घरामध्ये घडली. तिथे सेट झालेले सगळेच कॅमेरे काही काही क्षणाच्या अंतराने सतत फ्लॅश व्हायला लागले. म्हणजे आता हे कॅमेरे त्याच्या समोर एखादं स्पिरिट किंवा आत्मा आली तर फ्लॅश होता आणि एखाद्या घरामध्ये एखादं स्पिरिट आहे असा अनुभव त्या टीमचा होता. पण सगळेच कॅमेरे एकसाथ फ्लॅश होत आहेत याचा अर्थ त्या घरामध्ये एकापेक्षा खूप जास्त आत्मे होते. आणि ही गोष्ट गौरव आणि त्याच्या टीमच्या लक्षात आली होती, कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटर जे होते ते सुद्धा खूप वेगवेगळ्या आणि वियर्ड अशा फ्रिक्वेन्सीज दाखवत होते. फ्रिक्वेन्सी चेक करत असताना गौरव हे त्या मुलीच्या रूम समोर जाऊन उभे राहिले. त्याची फ्रिक्वेन्सी ही विचार करण्या पलीकडे किंवा अतिशय भयानक होती. जेव्हा गौरव यांनी त्या मुलीच्या रूमचा दरवाजा उघडला तेव्हा ती मुलगी बेडवर शांतपणे बसलेली त्यांना दिसली. गौरव रूम मध्ये गेल्यावर तिने पुन्हा एकदा गौरव यांच्याकडे बघून तीच विचित्र आणि गूढ स्माईल केली आणि त्यांना म्हणाली, आलास तू? गौरव यांच्या लक्षात आलं होतं की हे जे काही आहे ते कदाचित आपल्याला ओळखतंय. तरीही गौरव यांनी त्या मुलीला विचारलं, सी आय केम इन अ पीस. तू कोण आहेस सांग, तू ओळखतेस का मला? आणि गौरव यांना उत्तरादाखल आवाज आला, मीच नाही तर या घरामध्ये अस्तित्वात असणारी प्रत्येक बला तुला ओळखते. आश्चर्य हे होतं, हा आवाज त्या मुलीचा नव्हता, तर गौरव यांच्या एक्झॅक्टली मागे उभं राहून कुणीतरी त्यांच्या कानामध्ये हे बोलत होतं आणि हे गौरव यांना क्लिअरली जाणवत होतं. गौरव एकदम स्तब्ध होते. रूमच्या बाहेर जे इन्व्हेस्टिगेशन सुरू होते त्याच्यामध्ये लावलेल्या वेगळ्या वेगळ्या कॅमेराचे फुटेजेस चेक केली जात होते आणि त्याच्यामध्ये त्यांच्या एका टीम मेंबरला एक विचित्र अशी गोष्ट लक्षात आली. एका दरवाजाच्या मागून अगदी अमानवी असणारे विचित्र असे डोळे रोखून त्यांच्याकडे बघतायत असं त्याच्या लक्षात आलं. आणि हे दाखवण्यासाठी जेव्हा तो टीम मेंबर त्या मुलीच्या रूम मध्ये गेला तेव्हा त्याने पाहिलं की गौरव हे एकदम स्तब्ध उभे आहेत. कोणतीही हालचाल नाही, कोणतीही रिएक्शन नाही. त्यांची अवस्था बघून त्या टीम मेंबरने आपल्या टीम मधल्या इतर लोकांना सुद्धा रूम मध्ये बोलवलं. गौरव यांची अवस्था बघून ते टीम मेंबर थोडेफार टेन्स झाले होते
कारण त्यांच्या लक्षात येत होतं की त्या रूम मध्ये जे काही आहे त्याने गौरव यांना सुद्धा पजेस केला आहे. टीम मेंबरच्या प्रयत्नानंतर थोड्या वेळाने गौरव हे शुद्धीवर आले. ते नॉर्मल झाले आणि त्यांनी आपलं सगळं टीम रॅपअप केली आणि घरी जाण्यासाठी निघाले. पण घरी जाण्यापूर्वी गौरव आपलं नेहमीचं वाक्य बोलायला विसरले नाही. घरातून बाहेर पडताना तेव्हा सुद्धा ते बोलले की इथं जे कोणी आहे त्यांनी माझ्या सोबत चालावं. केस संपवून घरी जाताना गाडीमध्ये गौरव हे अतिशय डिस्टर्ब वाटत होते. एक अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होती. जवळपास 1:30च्या सुमारास ते आपल्या घरी पोहोचले. घरी गेल्यावर त्यांच्या पत्नीने त्यांना विचारलं की तुम्ही कुठे होता? तुम्ही फोनचं उत्तर दिलं नाही, तुम्ही काही सांगितलं नाही. तेव्हा गौरव फक्त हेच म्हणाले की मी एका केसच्या कामामध्ये बिझी होतो. दुसऱ्या दिवशीची सकाळ 7 जुलै 2016. नेहमीच्या रुटीन प्रमाणे गौरव हे उठले. त्यांनी आपले काही इम्पॉर्टंट मेल्स चेक केले. त्यांची पूर्ण फॅमिली ब्रेकफास्ट करत होती आणि गौरव हे आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेले. काही वेळाने अचानक धाडकनाचा काहीतरी कोसळल्याचा आवाज आला आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीने बाथरूम कडे धाव घेतली. बाथरूमचा दरवाजा आतून लॉक होता. खूप प्रयत्नाने जेव्हा तो दरवाजा तोडला गेला तेव्हा समोर जे दिसलं ते बघून त्याची पूर्ण फॅमिली ही सुन्न झाली. समोर गौरव जमिनीवर निश्चित पडलेले होते. बाथरूम मध्ये असणाऱ्या एका रॉडला एका कापडाने त्यांनी घेतला. पोलीस आले, इन्व्हेस्टिगेशन झाली आणि पोलिसांनी या केसला म्हणून डिक्लेअर केलं. पण गौरव यांच्या फॅमिलीचं म्हणणं मात्र वेगळं होतं. गौरव यांच्या पत्नीच्या मते गेले काही दिवस गौरव हे अतिशय डिस्टर्ब होते. त्यांना सतत एक भीती वाटत होती. ते सतत त्यांच्या पत्नीला म्हणायचे की मी खूप वेगवेगळ्या आणि खूप भयानक अशा एंटिटीजशी पंगा घेतलाय आणि ते मला सोडणार नाही. पण या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करण्याचा कोणताही सोर्स नव्हता. ज्या व्यक्तीने आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये 6,000वर पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीजचा स्टडी केला होता, 6,000वर केस सॉल्व्ह केल्या होत्या, त्यांच्या मृत्यूची केस मात्र एक गूढ बनून राहील. गौरव तिवारी हे इंडियामधले फर्स्ट पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट होते आणि त्यांनी जे काही काम केलं ते अर्थातच कौतुक करण्यासारखं आहे. त्यांच्या सॉल्व्ह जरी झाली नसली किंवा त्याच्या पाठीमागचं गूढ कळलं जरी नसलं तरी ते नेहमीच सदैव आपल्या लक्षात राहते. आशा आहे तुम्हाला माझी आजची कथा आवडली असेल. कथा आवडली तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच काही अज्ञात गोष्टी ऐकण्यासाठी बघत राहा अज्ञात गोष्टी.